नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर अगदी 1 महिन्यानंतर मी व्लॉग बनवते आणि आज आम्ही केली होती डीप क्लिनिंग घराचं. तर ॲक्च्युली 2 रूम घेतल्या. ही आहे पाठीमागची रूम आणि किचन. तर इथे निलेशने ही रूम जॉबवरून आल्यानंतर स्वच्छ वगैरे करून घेतली आणि पाणी मारून मग आम्ही आता तिथे शेणकाला घेतो आहे. शेणकाला मी तर म्हणजे जन्माला आल्यापासून पहिल्यांदा दिला असेल, पण व्यवस्थित आला आणि निलेश आणि मी दोघांनी मिळून शेणकाला दिला. आता इतके दिवस व्हिडिओ न टाकण्याचं कारण म्हणजे कंटेंट काय देणार. रोज रोज भांड्या धुण्याची व्हिडिओ आमचे छोटे जे यूट्यूबर आहेत त्यांची काही व्हायरल होत नाहीत, कारण शेवटी आम्ही छोटे यूट्यूबर आहोत आणि आमची फेस व्हॅल्यू काहीच नाही आहे. आणि बाकीचे जे नावाजलेले यूट्यूबर आहेत तर त्यांचे रोजचे भांड्या धुण्याचेच व्हिडिओ असतात, पण ते व्हायरल होतात किंवा त्यांना ऑडियन्स तेवढी सपोर्ट करते, कारण ते आधीपासून त्यांना फॉलो करत आलेले आहेत. मग भलेही त्यांचा कॉन्टेंटमध्ये दम असो किंवा नसो, त्यांना व्ह्यूज येणं हे तर ठीक आहे, म्हणजे व्हॅलिड आहेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता डीप क्लिनिंगचं सुद्धा व्हिडिओ करायचं की नाही शेवटी मी केला. तर ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, मी कुठे होते, डीप क्लिनिंगचा व्हिडिओ मला करायचं की नाही केला. तर प्रत्येक व्हिडिओला अपेक्षा हीच असते की बाबा व्हिडिओ व्हायरल होईल, पण व्हिडिओ काही व्हायरल होत नाही. आणि माझ्याबरोबर जे सगळेच मोठे नाही छोटे जे यूट्यूबर आहेत आत्ता, ज्यांनी जस्ट सुरू केलेलं आहे किंवा 2 वर्ष घालवलेलं आहेत चॅनल मॉनिटायझेशनसाठी किंवा 1K सबस्क्रायबर्स कंप्लीट होण्यासाठी, तर त्यांना ते दुःख माहिती आहे की प्रत्येक व्हिडिओ कडून हीच अपेक्षा असते की बाबा व्हायरल होईल, पण व्हायरल काही होत नाही. आणि मी तर म्हणून जे मोठे यूट्यूबर आहेत त्यांच्यापेक्षा चांगले व्हिडिओ जे छोटे यूट्यूबर आहेत तर आमच्या सगळ्यांच्या असतात. कारण ऑफकोर्स आम्ही क्वालिटी ठीक आहे माझं राहू दे, पण माझ्यापेक्षा जे भारी बनवतात, ज्यांची कॅमेरा क्वालिटी असेल, बोलणं असेल, अगदी सगळं म्हणजे तंतोतंत व्यवस्थित असतं, पण त्यांचेही व्हिडिओ नाही व्हायरल होत, तर लोकांना ते बघायला नाही आवडत. पण जे मोठे यूट्यूबर आहेत तर त्यांचं असं आहे की त्यांची फेस व्हॅल्यू झालेली आहे. पहिली गोष्ट तर ते फेमस आहेत, त्यांनी काहीही टाकलं, अगदी टायटल थंबनेल जरी नाही दिलं तरी त्यांची ऑडियन्स जी आहे ना ठरलेली, ती वाट बघत असते त्यांच्या व्हिडिओची. आहे त्या टायमिंगला फक्त व्हिडिओ जरी अपलोड केला ना तरीही त्यांना म्हणजे लाखामध्ये नाही पण एक 50-60 हजारपर्यंत व्ह्यूज येतातच, कारण तशी त्यांची फेस व्हॅल्यू झालेली असते. त्यामुळे तर आमचा असा कोणताच म्हणजे जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा माझ्यासोबत ज्यांनी जर्नी सुरू केली होती यूट्यूबची, आत्तापर्यंत तरी एकही व्हिडिओ असा व्हायरल गेलेला नाही आहे. आणि प्रत्येक व्हिडिओ करून हीच अपेक्षा असते की बाबा हा तरी व्हायरल होईल, यातून काहीतरी लोकांना चांगलं गेलेलं आहे किंवा लोकांना आवडेल, पण काहीच व्हायरल होत नाही. अगदी 200-300 व्ह्यूज येतात आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ बंद होतो. तर बोलता ना दम लागतो. आणि व्हिडिओमध्ये मला तरी दिसते की मी थोडी जाडी होत चालली आहे डाएट फॉलो करूनसुद्धा, असं मला वाटतं. का ड्रेस छोटा घातला आहे ठीक आहे. हे आमची लकी आणि डाकू यांचं मध्ये यांना ना कन्फ्युजन झालं होतं की काय चाललं आहे यांचं, काय चाललं आहे, घर सोडून चाललेत की काय, तर असं यांचं चाललं होतं. तर इथे सगळा पसारा ठेवलेला आहे मधल्या रूमचं अजून काम सुरू आहे. ते जेव्हा होईल त्याची रूम टूरसुद्धा मी नक्की देईन तुम्हाला. आणि हे सगळं रात्री आम्ही काढलं होतं 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर मग पुन्हा आणि सकाळी 5 वाजता उठून मी जेवण वगैरे बनवून मग पुन्हा ते क्लीन केलं. ही थोडीफार भांडी होती ती सकाळी माझी क्लीन करून झालेली होती. तर विषय हा होता की आता मी जे स्क्रोलिंगमध्ये व्हिडिओ येतात ना, जेव्हा त्यांची बघते पण जे त्यांच्या व्हिडिओमध्ये काहीही नसतं. त्यांचं टायटल एक असतं, थंबनेल एक असतं, पण व्ह्यूज मात्र त्यांना 50,000, 60,000, 1,00,000पर्यंत असतात. आणि आपण इतके छोटे यूट्यूबर इतकं कष्ट घेतो. माझं तरी 2 महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज झालं, पण जे बाकीचे यूट्यूबर आहेत
ज्यांनी 2-2 वर्ष यूट्यूबवरती काम केलेलं आहे, चांगला कॉन्टेंट दिलेला आहे, त्यांचं अजून चॅनलही मॉनिटाईज नाही. या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटतं. आणि मग मला असंही नाही म्हणायचं की जे मोठे यूट्यूबर आहे, ज्यांची फेस व्हॅल्यू आहे आणि त्यांना पटकन व्ह्यूज येतात वगैरे, ते सुद्धा यातून गेलेले आहेत आणि त्यांनी आधी कष्ट केले. आता आपल्याला जास्त करावे लागतात, कारण आता यूट्यूबर्स खूप झालेत. घराघरामध्ये यूट्यूबर आहेत, पूर्ण फॅमिलीमध्ये प्रत्येकाचं चॅनल आहे. इथे तर काही नाही, पण मुंबई पुण्यामध्ये किंवा इतर सिटीमध्ये बघितलं तर प्रत्येकाचे एक एक चॅनल आहेत. आणि छोट्या म्हणजे विलेजमध्ये गाव लेवलला म्हटलं तर मग कुठेतरी एका दुसरं ठीक आहे, म्हणजे यूट्यूब चॅनल असतं. तर मला हेच म्हणायचं आहे की जे मोठे यूट्यूबर आहेत, जे ऑलरेडी फेमस आहेत, त्यांनीसुद्धा यातून म्हणजे या सिच्युएशनमधून गेले आहेत. पण काही जणांना पटकन यश मिळालं, काही जणांना नाही मिळालं. त्यांनीसुद्धा 2-3 वर्ष म्हणजे त्यांची जी जर्नी आहे ती शेअर करतात. पण त्यांचं आता ठीक आहे, ते फेमस आहेत, त्यामुळे मग त्यांना फार काही कष्ट करायची गरज नाही आहे. पण जे नवीन यूट्यूबर आहेत, काहींनी तरी थकून वैतागून म्हणजे चॅनल बंद केलं की बाबा व्ह्यूज येत नाही आहेत आणि कॉन्टेंट काय द्यायचा, लोकांनासुद्धा आवडलं पाहिजे, कोणी नावंसुद्धा ठेवलं नसलं पाहिजे. तर हे सगळं असं आहे. ॲक्च्युली मी झोपून उठले, त्यामुळे माझा आवाज असा येतो आहे. तर असं आहे, ही सगळी रिॲलिटी आहे. ठीक आहे, बघू आता आमचं कधी चॅनल ग्रो होतं ते. माझी प्रत्येक व्हिडिओ करून हीच अपेक्षा असते की बाबा हा तरी व्हिडिओ व्हायरल होईल, तो तरी व्हिडिओ व्हायरल होईल. पण नाही, काहीच नाही. आणि शॉर्ट व्हिडिओचं ऑप्शन आल्यामुळे ना खूप जास्त इझी झाले लोकांना. पण कसं होतं, तुम्ही शॉर्टवरतीच म्हणजे शॉर्ट व्हिडिओवरतीच पूर्णपणे काम केलं पाहिजे, लॉंग व्हिडिओवरतीच पूर्णपणे काम केलं पाहिजे, तरच कुठेतरी चॅनल टिकतं किंवा त्याचा जो बॅलन्स असतो तो राहतो ॲक्च्युली. आणि तर मी फार शॉर्ट व्हिडिओ नाही टाकत, अगदी एखाद दुसराच टाकायची इच्छा झाली तरच, नाहीतर नाही. आणि लाँग व्हिडिओवरतीच माझा जास्त भर असतो, कारण लाँग व्हिडिओला जास्त पैसे आहेत, शॉर्ट व्हिडिओला फार काही पैसे नाही आहेत. हां, फेम मिळतं ती गोष्ट वेगळी, पण शॉर्ट व्हिडिओमधून तुम्हाला जे कोणी फेमस झालेले आहेत ना त्यांना लोक पटकन म्हणजे डोक्यावर चढवतात आणि विसरूनही जातात की बाबा हां ठीक आहे, हे फेमस झाले होते वगैरे, ते तेवढ्यापुरतंच मर्यादित राहतं. पण लाँग व्हिडिओचं तसं नाही आहे, ते शेवटपर्यंत आपल्याला म्हणजे नेतं. आणि यूट्यूबमध्ये ऑडियन्स ही अशी आहे की फक्त एक व्हिडिओ व्हायरल होऊन उपयोग नाही आहे, तुमचे 3-4 व्हिडिओ ॲटलिस्ट मिलियन्समध्ये जायला पाहिजे, तरच तुम्हाला ती ऑडियन्स मिळते प्रॉपर, म्हणजे पहिल्यापासून फॉलो करणारे ती शेवटपर्यंत. त्यामुळे 1 किंवा 2 व्हिडिओ व्हायरल गेला म्हणजे हां ठीक आहे चॅनल ग्रो होईल किंवा असं काहीही नाही आहे. तर तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे, तर हे आहेत यूट्यूबचे अल्गोरिदम. अजून हे डोळ्यावरची काही झोप गेलेली नाही आहे, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करताना आधीमध्ये जांभही येते, दम लागतो. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, सगळं काही क्लीन आम्ही केलं. आणि हे जे एकसारखे डबे दिसतात ना तुम्हाला स्टीलचे, तर ते माझ्या मम्मीने घेऊन दिले आहेत रक्षाबंधनला. तर थोडा पसारा मी लावला, थोडा लावायचा होता ॲक्च्युली. आता हे व्हॉइस ओव्हर करून झाल्यानंतर मी लावून घेईन. आणि मी सुद्धा एका म्हणजे खूप मोठ्या यूट्यूबरला भेटले डीमार्टमध्ये, आमचा जो कोल्हापूरचा डीमार्ट आहे ना त्यामध्ये. तर त्यांनीसुद्धा हेच सांगितलं की आमच्या वेळेला सुद्धा आम्ही याच सिच्युएशनमधून गेलो होतो, पण शॉर्ट व्हिडिओचा ऑप्शन नव्हता, फक्त लोक जे आहेत ना लाँग व्हिडिओ बघायची. आता शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं होतं की एक शॉर्ट व्हिडिओ स्क्रोल केला ना की हां ठीक आहे नेक्स्ट बघूया, त्याचं नेक्स्ट बघूया, तर असं होत ते शॉर्ट व्हिडिओमध्येच लोक अडकतात. आणि लाँग व्हिडिओकडे म्हणजे जास्त त्यांचं हेच नसतं, लक्षच नसतं किंवा बघण्यात इंटरेस्ट नसतो की बाबा हां ह्यांचं काय बघायचं आहे, हेच तर आहे तेच तर आहे असं तसं वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसतही असेल की पहिल्यांदा शॉर्ट व्हिडिओचा ऑप्शन येतो ॲक्च्युली.
त्यामुळे मग आपण त्यामध्येच अडकतो. माझंही तेच होतं की अरे बापरे हां ठीक आहे, ह्या गोष्टीचं किंवा हे फूड आहे याचं रिव्ह्यू करतायत किंवा फूड चॅलेंज आहे. कारण मी फूडी आहे तर मला त्या गोष्टी सगळ्या आवडतात आणि मीही त्यामध्ये अडकते. मी खूप फार म्हणजे लॉंग व्हिडिओ बघते. तर माझ्यावरूनच मी घेते की आमचे व्हिडिओ बघणार कोण? आमच्याकडे अजून ऑडियन्स नाही आहे, ऑडियन्स बेस अजिबात नाही आहे. ॲटलिस्ट 2000 जरी लोकांनी बघितलं ना तरी $1 तयार होतो. म्हणजे शॉर्ट व्हिडिओचा असं आहे की तुम्हाला 1 मिलियन व्ह्यूज आल्यानंतर तुम्हाला $2 मिळतात. म्हणजे 5 लाख व्ह्यूजला शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला $2 मिळतात. आणि लाँग व्हिडिओला जर तुम्हाला 1 मिलियन व्ह्यूज आले तर तुम्हाला जवळजवळ तुम्ही म्हणजे $500 ते $600 तुम्हाला मिळतात. म्हणजे एक 50,000 ते 60,000 पेमेंट तिथे तुम्हाला सहज मिळतं. त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरीही चालेल. आणि ज्या ज्या कंट्रीमध्ये बघितलं जाईल, ज्या ज्या नेशनमध्ये बघितलं जाईल त्यावरून तुम्हाला ते डॉलर मिळतात. माझे तरी आत्तापर्यंत फक्त $18 झालेले आहेत ॲक्च्युली. आता तुम्ही म्हणाल हिने तर क्लिनिंगचा व्हिडिओ आहे आणि ही बोलायला काय लागली आहे, तर ठीक आहे. आता तर सगळे तेच करतात की व्हिडिओ दाखवतात एक थंबनेल एक ठेवतात आणि त्यांचं काय म्हणतात ते टायटल एक असतं आणि बोलतात ते. तर ठीक आहे आपण हे ट्राय करूया म्हटलं. आणि आम्ही फूड चॅलेंजसुद्धा केलो पण फारसा काही रिस्पॉन्स नाही मिळाला. अगदी 200-300 व्ह्यूज यायचे आणि व्हिडिओ तिथेच स्टॉप व्हायचा. आणि मग मी मनोज दे यांना फॉलो करते. म्हणजे त्यांचं जे काय आहे ना ते खूप छान समजावून सांगतात. तर ते म्हणतो तुम्ही आहे तो कॉन्टेंट ठेवा, पण आहे तो कॉन्टेंटलासुद्धा रिस्पॉन्स नाही मिळत. तर प्रत्येक वेळेला चेंज करावंच लागते की बाबा बाहेर गेलेले काही जणांनी दाखवले पण त्यांनाही काहीच रिस्पॉन्स नाही आहे, आम्हालाही नाही आहे. आम्ही काही फार असं बाहेर नाही गेलो पण इथल्या इथे गेलो तरीही अजिबात रिस्पॉन्स नाही आहे. कारण आमची जी आहे ती फेस व्हॅल्यू झालेली नाही आहे, आम्हाला फेम मिळालेलं नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण हे ठीक आहे, काही नाही, एक ना एक दिवस होईलच. आणि त्या दिवसाची मी आणि जे माझ्यासोबतचे जे सगळे छोटे यूट्यूबर आहेत, हां काही जणांना त्यामधल्या काय म्हणतात ते बऱ्यापैकी सक्सेस मिळालं की त्यांना एक कॉन्टेंट सापडलं की बाबा हां ठीक आहे आपण हे व्हिडिओ बनवूयात, लोकांना हे आवडतं. तर त्यांनी ते सुरू केलं आणि त्यांना बऱ्यापैकी व्ह्यूज येतात, त्यांचं पेमेंटही आलेलं आहे. पण ॲक्च्युली ते त्या व्हिडिओ पुरतेच ती ऑडियन्स असते. तर त्यांनी दुसरा व्हिडिओ टाकला तर त्याला फार काही व्ह्यूज नसतात. ते 200-300 वरती व्हिडिओ अडकतो आणि त्यानंतर व्ह्यूज नसतात. तर हे सगळं असं आहे. ठीक आहे, एक ना एक दिवस सक्सेस मिळेलच. तर मी इतकंच सांगेन सगळ्यांना की मध्येच म्हणजे सोडून द्यायला नको. जर आपण जी गोष्ट निवडलेली आहे, घर बसल्या तुम्ही पैसे मिळवू शकता. आणि सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे की त्यामध्ये अनलिमिटेड तुम्ही पैसे मिळवू शकताय. तुम्हाला एकदा फेम मिळालं ना की बस. तर हे रिअल आहे. तर मीही त्याच गोष्टीची वाट बघते आहे. बघूया आता काय होतं. प्रत्येक व्हिडिओकडून, यूट्यूबकडून, ऑडियन्सकडून, जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्याकडून हीच अपेक्षा असते की बाबा हां ठीक आहे, हा तरी व्हिडिओ व्हायरल जाईल. पण होत नाही. बघू आता काय होतं. असा कोणता व्हिडिओ आहे ज्यामुळे मला फेमही मिळेल, पैसेही मिळतील आणि माझ्यासोबत जे कोणीही आहेत यूट्यूबर तेही सक्सेसफुल होतील. तर ठीक आहे, असा होता हा माझा मोठासा व्हिडिओ. मी थोडासा मँगो ज्यूससुद्धा बनवला होता. तर मला ना बोलताना थोडीशी धाप लागते. माझं वजन वाढत चाललं आहे हे मला जाणवलं व्हिडिओ बघताना. पण माझं डाएटही आहे तसंच सुरू आहे. बघू आता काय होतं. तर हे डीप क्लिनिंग प्लस माझी भाषणबाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि प्रयत्न करत राहा, एक ना एक दिवस सक्सेस मिळेलच. मध्येच सोडून देणं ही खूप चुकीचं आहे. कारण एकदा आपण निवडले तर ठीक आहे की नंतर आपल्याला असं नको वाटायला की बाबा आपण प्रयत्नच केले नाहीत. आणि कॉन्टेंटचं काय, महिन्यातून 1-2 व्हिडिओ तरी टाकत जा. माझ्यासारखे डेली रुटीनचे वगैरे बाकीच्यांचे चालतात, आपली नाही चालत. आपण कितीही चांगलं केलं तरी नाही चालत. पण एकदा एक दिवस चालेल, एक ना एक दिवस फेस व्हॅल्यू होईल, एक ना एक दिवस फेम मिळेल. बघू. तर प्रयत्न करत राहा.
मध्येच सोडून देऊ नका. तर ही माझी लकी. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. किचन क्लिनिंग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टेक केअर.